आज सकाळ झालेली आहे आणि आता मी बसले आहे शिवाजी पार्कमध्ये. तर आज जीवनाची एक नवीन सुरुवात तुमच्यापासून करते प्रवासाची, ही एक नवीन चॅनल चालू करून. ते आधी सुरुवातीला आमचा प्लॅन वेगळा होता. ट्रॅव्हलला गेलो तर इकडनं सुरुवात करायची होती, पण म्हटलं मुंबईपासून चांगली सुरुवात काय असू शकते. तर आता शिवाजी पार्कमध्ये आहे, बघते तुम्हाला अजून नवीन नवीन काय दाखवता येईल. आणि असंच माझं ट्रॅव्हल चॅनल असं नाही म्हणता येणार, ट्रॅव्हल आणि फूड दोन्ही एक्सप्लोअर करायचं आहे. तर बघूया कसं तुम्हाला काय काय दाखवता येईल. तर तुम्ही म्हणाल बरेच चॅनल्स आहेत, बरेच जण ट्रॅव्हलिंग करतात, बरेच जण दाखवतात, फूड ब्लॉग दाखवतात, ट्रॅव्हल ब्लॉग दाखवतात. तर माझा तो उद्देश आहेच, पण त्या ट्रॅव्हलमध्ये आपण काय फील करतो, काय एक्सपेक्टेशन्स असतात, काय एक्सपेरिमेंट होतात, काय नवीन अनुभव येतात किंवा काय भावना असतात तिथे गेल्यानंतर, मला हे तुमच्याशी शेअर करायला जास्त आवडेल. पण ट्रॅव्हल असं काय नवीन काय दाखवण्यासारखं आहे असं तुम्ही म्हणाल काय, त्याच्यामध्ये काय आहे, बरीच जणं जातात किंवा आम्ही पण जातो किंवा काय, पण तिथे गेल्यानंतर मला जे काय फील होईल किंवा जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडेल. तर आता ते सुरुवात करतो आहे. तर नवीन आहोत आम्ही म्हणजे माझ्याबरोबर एक पार्टनर आहे, म्हणजे माझा मुलगा प्रत्युष. तो आत्ता सध्या स्कूलमध्ये आहे, सध्या एक्झाम आहे त्याची. तर त्याला थोड्या वेळाने मी इंट्रोड्यूस करीनच तुमच्याशी. त्याला एक्झामला सोडलं आहे आणि मी आता तुमच्याशी संवाद साधते. स्टार्टिंगपासून कसं काय करायचं, काही आम्हाला सगळं कन्फ्युजन आहे. ABCDपासून सुरुवात आहे, तर काही चुकाही होतील तर जरूर मोकळ्या मनाने माझ्याशी डिस्कस करा. मला कमेंटमध्ये सांगा की काय चेंज करायला पाहिजे, काय ॲड करायला पाहिजे, किंवा तुमच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत, अजून मी काय दाखवायला हवं किंवा अजून काय पाहायला आवडेल आमच्या चॅनलवर, माझ्याशी नक्की शेअर करा. तर आता शिवाजी पार्क दाखवते तुम्हाला नवीन. असं बघा तुम्ही, आता माझ्या नजरेतून बघा असंच म्हणेन मी. चला मग फिरून येऊया. हे आहे शिवाजी पार्क. तर तुम्हाला सगळीकडे सध्या अस्वच्छता दिसत असेल, कारण नुकतंच 6 डिसेंबर होऊन गेल्यामुळे सगळं स्वच्छतेचं काम चालू आहे. आता आपण जाऊया समोर गणेश मंदिर आहे, उद्यान गणेश म्हणतात. सरळ मैदानात पण जाऊ शकतो, पण बरंच ऊन आहे, तर आपण थोडंसं फिरून जाऊया सावलीतनं वळसा घालून. एक्झॅक्ट समोर दिसतंय, मला झूम करून दाखवते. हे बघा, व्हाईट कलरचं जे शिखर दिसतंय ना, ते मंदिर आहे. तर आपण बाहेरच्या बाजूने जाऊ वळसा घालून. हे बघा, तिथे शिवाजी पार्कच्या कॉर्नरला संगीतकार पद्मश्री वसंत देसाई स्मृती, त्यांच्या स्मृतीमध्ये हा चौक बनवलेला आहे. किती सुंदर स्कल्पचर आहे बघा. आणि त्यांच्या करिअरमधले जे काय आहेत मेन गोष्टी, ते आपण तिकडे नमूद केलेल्या आहेत. आता इकडनं आपण आलो, त्या बाजूला आपण सर्कल करत जाऊया. आणि हे आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ. आतमध्ये जायला परमिशन नाही आहे, फक्त त्यांची जयंती आणि पुण्यतिथी असते त्याच दिवशी ओपन करतात. बाहेरून दाखवते तुम्हाला मंदिर. हे बघा, मग अशी दिसत होतं ना व्हाईट शिखर, ती शांत प्रसन्न वाटतं. मग ते नक्की जरूर भेट द्या. हा बघा, उद्यान गणेश 56 वर्ष जुनं मंदिर आहे हे. आणखीन सुंदर मूर्ती बघा.
आपला उंदीर बाप्पा. तर बघा तुम्हाला मी दाखवते. मगाशी आपण कुठे होतो? एक्झॅक्ट समोर. आणि एक्झॅक्ट अपोजिट साईडला आलो आहे. पण फरक एवढा आहे की बाहेरच्या बाजूने आलो. आतमधनं ऊन लागलं असतं. प्लस सगळे क्रिकेट खेळतात, संडे आहे ना त्याच्यामुळे. आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला हे कालिका माताचं मंदिर आहे. बंगाल क्लब आहे ॲक्च्युली हा. आणि तिथे कालिका मातेचं मंदिर आहे. ते नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो. दुर्गापूजा वगैरे होते. जत्रा असते 3-4 दिवस. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला हे आहे राष्ट्रीय जे स्मारक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. एक्झॅक्ट अपोजिट साईडला त्याची झाडं वाढल्यामुळे तर समोर खूप सुंदर स्कल्पचर आहे भारत मातेचं. बघा वेगवेगळ्या खेळांना प्रवेशद्वार डेडिकेट केलेले आहेत. हे स्काउटसाठी आहे. कारण इथे हा जो मागे आहे ना त्याला स्काउट हॉल बोलतात. हा जो कॉर्नर आहे त्याला, त्यासाठी स्काउटचं आहे स्कल्पचर. बघा कसे सगळे आराम करत आहेत. कोण आरामात बसलं आहे, कोण मोबाईल बघतं आहे. असे कित्येक लोक आहेत ते तासन तास इथे टाईमपास करतात. कोणालाही काही फरक वाटत नाही ना, भीती आहे कोणाची. एक मुलगी इथे लॅपटॉपवर काम करते. मिळेल असं ॲटमॉस्फिअर कुठे तुम्हाला. आरामात बसलेत सगळे. दादर म्हणजे एक वाईब आहे. एक्सपिरियन्स करायला हवी. दादर कोणाला माहिती नसेल. हे बघ शिवाजी पार्क. आणि बाजूला महाराजांची मुद्रा कोरली. आणि इकडे क्रिकेटचं स्कल्पचर आहे. समोर तलवार आणि महाराजांचं चित्र जवळून. हे बघ हा बाजूला महाराजांची मुद्रा आहे आणि त्या बाजूला ढाल तलवार. सगळी मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती कशी दर्शवली आहे ती बघा. सरळ रस्ता जातो माहीमला. हे आहे आजी आजोबा उद्यान. आता तुम्हाला शांत वाटत असेल. हे संध्याकाळचं खूप गर्दी असते. फिरायला बरीच जण येतात, खेळायला येतात. बघा फिरता फिरता आपण परत त्याच जागी आलो. बघा किती सुंदर म्युरल बनवलं आहे. मेटलचं आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा. मासाहेब बोलतात त्याला सगळे. तर कशी वाटली आमची शिवाजी पार्कची वाईब नक्की आम्हाला कळवा. तर ऊन असल्यामुळे थोडे व्हिडिओ तुम्हाला असे खूप ब्राईट दिसतील, कारण डायरेक्ट ऊन येतं इथे ओपन स्पेस असल्यामुळे. आता मी बसले तिथे, छान झाडी आहे, गारवा आहे, ऊन जाणवत नाही. आता 1-1:30 वाजला आहे तरी पण ते जाणवत नाही आहे. म्हणजे आरामात तुमच्याकडे जर वेळ असेल तर, बट ऑब्वियस तर तुम्हाला कुठे शांतपणे जर वाटत असेल की 1-2 तास जाऊन बसावं, तर आरामात येऊन तुम्ही इकडे टाईम स्पेंड करू शकता, बुक वाचू शकता. तुमचं जे काय एंटरटेनमेंट आहे, तुम्हाला जे काय बघायचं आहे, गाणी ऐकू शकता शांतपणे. म्हणजे बरीच जणं आपल्या आपल्या ह्याच्यावर आहे, मित्रमैत्रिणींबरोबर येतात टाईमपास करायला.
आजूबाजूला बरेच कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, तर त्याच्यामुळे ती एक वेगळी वाईब असते. आम्ही स्केचिंग करायला यायचो ड्रॉइंगचं. वेगवेगळे जे ड्रॉइंग्स हे असतात, काय म्हणतात त्याला, पोजेस असतात वेगवेगळ्या, त्याचे आम्ही प्रॅक्टिस करायला यायचो. पण एकटीसुद्धा मी एन्जॉय करू शकते आरामात आणि भीती नाही आहे मुळात. मुंबईत तशी पण भीती नसते, तर त्याच्यामुळे तुम्ही आरामात येऊन बसू शकता, बघू शकता आजूबाजूची ठिकाणं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे आत्ता मी जो केला आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की सांगा. तर ह्याच्या पुढे मी तुम्हाला अजून आपण काही काही गोष्टी एक्सप्लोअर करू, जी सगळं कॉमनली नाही दाखवल्या गेल्या आहेत. मुंबईमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बरीच ठिकाणं आहेत जी अजून एक्सप्लोअर नाही झालेली आहेत. ती माहिती आहेत मला, तर मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ पोस्ट करू की नको. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या, त्याच्यावरच पुढचे आपले व्हिडिओ येणार आहेत ते ठरणार आहेत. आता थोड्या वेळाने आपला पार्टनर येईल, तर त्याला मी इंट्रोड्यूस करते तुमच्याशी. आता स्कूल युनिफॉर्मवर आहे, आता बघूया शूट करून देतो की नाही. तर त्याच्याशी आपण बोलूया आणि मग पुढे ठरवूया काय करायचं ते. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळात. तर आता आपण निघालेलो आहे आणि तुम्हाला प्रत्युषला इंट्रोड्यूस करायचं राहून गेलं. टॅक्सी पकडली आता कारण तो दमला आहे, तर आता तो बोलतोय, त्याच्याकडे देते माईक. हॅलो. आणि हा आहे प्रत्युष. आता ह्याच्या पुढे प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये हे साहेब असणार आहेत, तर त्याच्या परीने त्याला जे काय सांगायचं, एक्सप्रेस व्हायचं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्याला जे काय एक्सप्रेस व्हायचं आहे, काय करायचं आहे, त्याच्या प्रकारे तो एक्सप्रेस होईल स्वतः. आता घरी चाललो आहे आपण. आता भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. हा व्हिडिओ इथेच एंड करते मी. तर नक्की तुम्ही मला कळवा, तुमच्या ज्या काय कमेंट्स आहेत ना त्या नक्की कळवा, सजेशन्स द्या. तर त्याच्या प्रकारे आम्ही इम्प्रूव्ह करू अजून आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या चांगल्या ठिकाणं चांगली तुम्हाला अजून दाखवू शकू. तर नक्की कळवा.